ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात विकासाच्या नावाखाली उंच टॉवर आणि मोठी गृहसंकुले उभी राहत असताना दुसरीकडे भीषण पाणी टंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या या भागात गेल्या 15 ते 20 वर्षात गावांचे रूपांतर नगरांमध्ये झाले. मेट्रो, ठाणे बोरिवली प्रकल्पांसारख्या मोठ्या योजनांची स्वप्ने दाखवत येथे मोठ्या प्रमाणात सदनिकांची विक्री झाली. मात्र आता जुन्या आणि नव्या रहिवाशांनाच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ठाणे महापालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक गृहसंकुलांना दररोज 5 ते 10 टँकर मागवावे लागत आहेत. काही ठिकाणी ही संख्या 15 ते 20 टँकरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मेंटेनन्सच्या मोठ्या रकमेचा खर्च फक्त पाण्यावरच करावा लागत असून काही व्यवस्थापन समित्यांना मुदत ठेव मोडण्याची वेळ आली आहे. पाणी उपलब्ध नसताना नव्या बांधकामांना परवानगी कशी दिली जाते असा प्रश्नही नागरिक उपस्थित करत आहेत. कासार वडवली येथील हावरे गृहसंकुलात 28 इमारतींमध्ये सुमारे 5 ते 6 हजार रहिवासी राहतात. येथे नळाला अवघे 10 ते 15 मिनिटेच पाणी येते. त्यामुळे दररोज किमान 15 ते 20 टँकर मागवावे लागतात. टँकरच्या पाण्याच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे त्वचारोग आणि केसगळतीसारख्या तक्रारी वाढत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. दर महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च केवळ टँकरवर होत आहे. KIPL मोरया गृहसंकुलातही अशी स्थिती आहे. येथे दिवसाला 80,000 लिटर पाण्याची गरज असताना केवळ 20,000 लिटरच पुरवठा होतो. त्यामुळे रोज 2 ते 3-4 टँकर मागवावे लागतात. वाढते बांधकाम आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांचा संताप वाढत असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली. द पोलीस न्यूज ब्युरो, घोडबंदर.